विविध संप्रदाय विकसित आहेत. काही गाणपत्य आहेत, काही शैव आहेत, काही शाक्त आहेत, काही वैष्णव आहेत, काही सौर्य आहेत. यापैकी भारत देशात महाराष्ट्र आणि जवळच्या प्रांतामध्ये वैष्णव संप्रदायाचं जे विकसित अंग आहे तो वारकरी संप्रदाय अत्यंत पवित्र समन्वयात्मक जीवनचर्या समाजाची घडवणारा हा संप्रदाय आहे. आणि याची उत्पत्ती मुळातून आदिनाथ परंपरेतून झालेली असल्यामुळे आपेगावचे कुलकर्णी आणि बीड शहरातले चंपावती नगरीतले ढोकळे हे जे रक्ताचं नातं होतं त्याच संबंधातून गोविंद पंतांचं येणं जाणं या शहरात त्या कालखंडात असायचं. त्या काळात या शहराचे ते प्रांताधिकारी होते आणि मांजरसुंब्याच्या घाटात युद्ध करताना धारातीर्थी पडले आणि त्यांची समाधी या बिंदुसरीच्या तीरावरती त्या कालखंडात करण्यात आली. इथल्या विश्वस्तांनी हा इतिहास अभ्यासलेला आहे आणि भविष्यात जे कोणी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष आहेत त्यांनी संप्रदायाच्या अंगानं ज्यांना यातलं कळतं, ज्यांना यातला स्टडी आहे, अभ्यास आहे, भूमिका आहे, त्याग आहे, समर्पण आहे, या सगळ्यांचा सल्ला घेऊन काम करणं अत्यंत गरजेचं आहे. याचा विकास होणं गरजेचं आहे. आदिशक्ती मुक्ताई ही महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त एका पालखी सोहळ्यापैकी सोहळा आहे आणि मुक्ताई इथे यायची म्हटल्यावर माहेरवासियांचं स्वागत कसं असलं पाहिजे, ताकद कशी असली पाहिजे, मांगल्य कसं असलं पाहिजे, टापटीप कशी असली पाहिजे, देखणेपणा असला पाहिजे, अंतरंग भाव असला पाहिजे, या दृष्टिकोनातून हे सगळे काम करतायत. जुने आणि नवे मिळून भविष्यात अजूनही गोविंद पंताच्या स्थानाचा उत्कर्ष व्हावा आणि इतिहासाने याची नोंद घ्यावी. इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियानी यावर लक्ष केंद्रित करून शासनाला जाग आणावी, बीडच्या सगळ्या नगरपालिकेला जाग आणावी आणि हे जे ट्रस्ट आहे या सगळ्यांना एकत्र बसवावं एकदा, अशी माझी विनंती आहे.